आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात. जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका. काय माहीत तुमच्या नशिबात हेच लिहिले असेल, प्रयत्न केल्यावरच मिळेल. भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होऊ नका, कारण चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे. सुखी जीवनाचे 3 मंत्र. आनंदात कोणतेही वचन देऊ नका, रागात कोणालाही उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणता निर्णय घेऊ नका. हेच आपले स्वामी म्हणतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होऊ नका. चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे. नियती म्हणजे केवळ योगायोग नाही, ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते. बुद्धिमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य पर्याय निवडतो. सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव दुष्ट आणि कष्ट भोगत असतो. असे लोक जीवनात काहीही करू शकत नाही. लग्नानंतर जोपर्यंत पतीकडे पैसा असतो, तो सर्व सुख सुविधा प्रदान करतो, तोपर्यंत पत्नी त्याची सर्व प्रकारे काळजी घेते. परंतु दुर्दैवाने पतीचा पैसा नष्ट झाला आणि सुख संपत्ती संपून गेल्यावर पत्नीची खरी पारख होते. या काळातच समजते की पत्नीचे प्रेम पतीवर होते की त्याच्या पैशावर. परमेश्वराने आपल्याला 2 डोळे 2 कान दिले आहेत, मात्र जीभ एकच आहे. याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पाहावे, ऐकावे, मात्र बोलावे मोजकेच. ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे असा व्यक्ती गरीब असतो. ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही. ज्या व्यक्तीला पैशाचा हव्यास आहे त्याला पैसा देऊन अहंकारी व्यक्तीला हात जोडून मूर्खाची गोष्ट मान्य करून आणि विद्वानाला सत्य बोलून वश करता येऊ शकते. ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा जास्त साधा सरळ आणि सहज असतो त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा लोकांना दुर्बल समजले जाते. ज्या गोष्टी घडून गेल्या तो भूतकाळ झाला. भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा येत नसतात. गेलेला काळ चांगला होता की वाईट, गेलेला काळ गेला, तो आता बदलता येणे शक्य नाही. त्यामुळं झालेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप करून दुःखी होऊ नका. जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून चिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही. झालेल्या गोष्टीविषयी चिंता करून काही लाभ नाही. भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे. आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत यासाठी दक्ष राहिले पाहिजे. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक दिवशी तुम्ही विचार करतात ना, किती कोणीतरी येईल, जादूची छडी चालवेल आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलेल. काय वाटतं तुम्हाला, खरंच कोणी येईल का आणि तुमचं आयुष्य बदलेल का? लक्षात ठेवा मित्रांनो, मूर्ख व्यक्तीच्या आयुष्यात फक्त समस्या असतात आणि यशस्वी समजूतदार लोकांच्या लिस्टमध्ये नेहमी त्या समस्यांवर समाधान असतं, उत्तर असतं. नेहमी तुम्हाला हेच वाटतं की माझ्या आयुष्यात खूप संकट आहे, दुःख आहेत, बाकी कुणाच्या आयुष्यात नाही. मित्रा, थोडं घराबाहेर निघून बघ. त्या लोकांकडे त्यांच्यापेक्षा स्वतःचे घर नाही, ते लोक रस्त्यावर झोपतात. त्यांच्याकडे पांघरायला काय नाही, ते थंडीत कुडकुडत आहेत. अरे मित्रा, त्या लोकांचा विचार कर. त्यांच्याकडे पाय नाही, डोळे नाहीत, हात नाही, शरीराने पूर्ण विकलांग आहे. भगवंताने तुला सगळं दिलं तरी सुद्धा तू विचार करतो की माझ्या आयुष्यात दुःख आहे. बॉडी सगळ्यांना चांगले पाहिजे, पण जिम जाण्याची तुमची इच्छा होत नाही, कारण त्यात तुमच्या शरीराला कष्ट घ्यावे लागतील ना. आणि तुम्हाला कष्ट करायला तर प्रॉब्लेम आहेत. तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहिती? तुम्हाला आयुष्यात कुठेही प्रकारचे कष्ट करायचे नाहीत, शरीराला तकदीर द्यायचे नाही आणि आयुष्यात मोठं व्हायचं. अरे मित्रा, स्टीव्ह जॉब्स सुद्धा कारणे देऊ शकला असता, कारण लहानपणी त्याच्या आईवडिलांनी त्याला पुन्हा दुसऱ्याकडे देऊन टाकलं होतं, पण त्याने कुठल्याही कारण नाही दिलं
आणि त्यांच्या जीवनातून पुढे जात राहिला. सर्व अपयशाचे एकच कारण देत बसता असला, पण नाही, त्याने या दुनियेतील सर्वात मोठी कंपनी ॲपल उभी करून टाकली आणि त्याच्याच कंपनीतून त्याला काढूनही टाकलं. पण तो थांबला नाही. त्याच्यापेक्षा तो नेहमी पुढे जात राहिला आणि त्याच वेळी त्यांनी नवीन कंपनी उभी केली. खरं तर तोही कारणे देऊ शकला असता. कॅन्सरसारख्या रोगाने ग्रस्त असूनही तो पुढे जात राहिला. तोही म्हणाला असता की यार, मी रोगाने ग्रस्त आहे आणि काहीच नाही करू शकत. पण नाही, तो थांबला नाही आणि पुढे जात राहिला, काम करत राहिला आणि ॲपलसारख्या कंपनीला त्याने दुनियामध्ये सर्वश्रेष्ठ कंपनी बनवून त्याचे 100% त्याने दिले. संकट प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतं, पण जिंकतो तोच ज्याच्या संकटांना सामोरे जातो, लढतो, पुन्हा जोमाने तयारी करतो. नाहीतर कारणे देणारे फक्त कारण देत राहतात. आता तू स्वतःला विचारायचं की तुला संकटांना तुझ्या दुःखांना समोर जायचे की असं हार मानून कारणे देत राहायचे. आयुष्यात काहीही नाही करायचं आहे. हार मानून शांत बसणाऱ्या लोकांना ही दुनिया विचारत नाही, त्यांची इज्जतही नाही करत. एकटा रेसमध्ये धावण्यापेक्षा ना हजारो लोकांच्या रेसमध्ये धाव आणि हरवूनही गेलात ना, तुम्हाला तुमची अवकात तर समजेल. तुम्ही काय करू शकता, काय नाही करू शकत. सुरुवातीला तुम्ही घाबरून जातात की माझं नाही होणार, मोठी जबाबदारी मी कशी पार पाडू शकते, आणि तेव्हाच तुम्ही हार मानून शांत बसून जातात. संकट प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतं, पण जिंकतो तोच ज्यांच्या संकटांना सामोरे जातो, लढतो आणि पुन्हा जोशाने तयारी करतो. नाहीतर कारणे देणारे फक्त कारण देत राहतात. आता मित्रा, तू स्वतःला विचारायचं की तुला संकटांना, तुझ्या दुःखांना सामोरे जायचे की असं हार मानून कारणे देत राहायचं, आयुष्यात काहीही नाही करायचं. श्री स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे. स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते. कालही नाही, आजही नाही आणि उद्याही नाही. हे कायम भक्तासोबतच असणार. मनुष्य स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहे. भिऊ नकोस, पुढे जात जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू, असे श्री स्वामी समर्थांचे बोल आहे. स्वामी बोलतात, सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका. वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल. मनुष्य जन्म मिळतोय एकदा. कोणाला आपले करायचे तर हृदयात करा, केवळ मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, हृदयाने नाही. कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो. या जन्मावर, या जीवनावर खूप प्रेम करावे. हो, जीवनावरच म्हटलंय मी, कारण जीवन हे खूप सुंदर आहे आणि महत्त्वपूर्ण सुद्धा. त्या तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतात. जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात. सर्वच प्रश्न सुटत नाही. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. जीवनात 2च मित्र कमवा. एक श्रीकृष्णासारखा, जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल, आणि दुसरा कर्णासारखा, जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल. जीवन म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. जीवनात वेळ कशी असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. आयुष्यात काय करायचे हे ठरवण्यात वेळ वाया घालवू नका, नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरवेल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चितच असते, पण त्या विचारांना तो किती महत्त्व देतो हे त्या माणसावर अवलंबून असते. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन
आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. आयुष्यात दुःख कवटाळून बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत राहा, हसमुख राहा. बाकी सर्व टेन्शन सोडून द्या आणि श्री स्वामी समर्थांचे गुणगान करा. श्री स्वामी समर्थ. असे मानले जाते की गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो माणसाला खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवतो. गीतेतून माणसाला जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देण्यात आले आहेत. भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि जीवनानंतरचे जीवन या दोन्हींसाठी खूप उपयुक्त मानले गेले आहे. असे म्हटले जाते की गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे. गीतेतील तत्वज्ञाने पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते. गीतेत श्रीकृष्णाने दुःखाला सर्वात चांगला मित्र म्हटले आहे. त्याचे कारण देखील गीतेत देण्यात आले आहे. आज देखील अनेक लोक गीतेतील शिकवण अंगीकारून जीवन जगत आहे. गीतेतील शिकवण अंगीकारल्यानंतर जीवन होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णाने दुःख हे माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणून वर्णन केले आहे. कारण दुःख तुम्हाला भगवंताचा शोध घेऊन देते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चितच असते, पण त्या विचारांना तो किती महत्त्व देतो हे त्या माणसावर अवलंबून असते. गीतेनुसार सर्वात समजूतदार आणि स्थिर मनाचा माणूस तो आहे जो यशाचा गर्व करत नाही आणि अपयशाने दुःखी होत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की फक्त भित्रे आणि दुर्लभ लोकच गोष्टी नशिबावर सोडतात, पण जे बलवान आणि आत्मविश्वासी असतात ते कधीही नशिबावर अवलंबून नसतात. गीतेनुसार केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका, कारण देव तुम्हाला बाहेरून आणि आतूनही ओळखतो. कोणाच्या सोबत चालल्याने ना आनंद मिळतो ना ध्येय. म्हणूनच माणसाने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून एकटे चालले पाहिजे. तुम्ही जर स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजराकडे लक्ष देऊ नका, कारण लोकांच्या नजरा गरजेतून बदलत असतात. जर का आपण बघितलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर आपण आपल्या कामाची पद्धत बदलावी. आपले तत्व नाही, कारण झाडेही नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही. मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणे आहेत: काम, क्रोध, लोभ, निद्रा, भय, आळस, आपण कमावलेले नाव, ऐश्वर्य, धनप्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमावण्याची वेळ येत असते. रागामुळे माणसाची मती भ्रष्ट होते, तो मूर्ख होतो. मूर्ख माणसाच्या बुद्धीचाही काही उपयोग होत नाही. बुद्धीचाही नाश झाल्यानंतर आपोआपच मनुष्य स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतो. त्यामुळे केवळ रागाच्या भरात हातातून साऱ्या गोष्टी गमावण्याआधीच रागावर नियंत्रण ठेवायला शिका, म्हणजे विनाश टाळता येईल. स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. या सृष्टीत जे काही घडते ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असते. हे ज्याला समजले तो कधीही नशिबाला दोष देत नाही आणि देवाकडे तक्रार करत बसत नाही. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल, अगदी आपल्या स्वकीय विरुद्ध सुद्धा. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. श्री स्वामी समर्थ उपदेश असे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उपवास तपासाचे अवडंबर माजून देवाची मर्जी मिळवता येत नाही. देवाला भक्ताच्या मनातले अंतरातले भाव हे अपसुख समजतात. त्यासाठी लौकिक गाजावाजा कशाला. जैसे बीज मनात असे तसे फळ आपल्याला मिळते. शिवशंकर शंभू. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त माझं नाम घे, तुझा योगक्षेम मी स्वतः चालू आहे. अरे, आपण दोघे या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. पहिल्यासारखे कष्ट कर,
व्यवहारात लबाडी करू नकोस. माझे सगळं लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांनाही यथाशक्ती मदत कर आणि मुखात केवळ माझे नाम घे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी कायम तुझ्या पाठीशी राहीन. श्री स्वामी समर्थ यांचे 21 तोडगे व उपाय. 1. गोरा चणाचा टिळा लावणे किंवा हळद, केसर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते. 2. गोरा चणाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी. नंबर 3. छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पेसे सोने टाकावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पुनर्गाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या सहाय्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी. 4. वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा. 5. घरातील सर्व देवांना हळद कुंडाची माळ घालणे. 6. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. 7. व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊस किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी. 8. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडवतात व वसुलीचा त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी व शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही. 9. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये. 10. सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. 11. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. 12. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. 13. पैशांसंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास 1 लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास व वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश मिळते. 14. घरात मनी प्लांट लावू नये, पैशाची चणचण भासते. 15. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा, धनलाभ होतो. 16. लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे. 17. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधी घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे. 18. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये. 19. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल. 20. द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्रांचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्यप्राप्तीसाठी करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमः. जेथे भगवान विष्णू तेथे महाप्रतिवता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णू सहस्रनामाचा पाठही फार फलदायी. 21. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो, तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाईल. हे सर्व आपल्या स्वामींनी आपल्याला सांगितले आहे. त्यामुळे हे
तुम्ही पाळावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हालाही रोज 3 ते 5च्या दरम्यान जाग येते, मग हे अवश्य ऐका. प्रत्येक गोष्टी घडण्यामागे काही ना काही कारण असते. अकारण कोणतीही गोष्ट कधीच घडत नसते. म्हणून तर आपण म्हणतो की जे होते ते चांगल्यासाठी. परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का? तर नाही. प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात, जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यावर. वृद्धांच्या बोलण्यातून नकळत काही सूचना मिळतात. आपण दुर्लक्ष करतो, परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दाची आठवण येते. त्याचप्रमाणे काही प्रसंग त्या क्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे वाटतात, परंतु त्यामागे काहीतरी चांगलेच घडणे नियतीला अपेक्षित असते. तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल, दृढ श्रद्धा असेल, तर या पूर्वसूचना तुम्ही ओळखू शकता किंवा संधी साधून त्यांचा वापरही करू शकता. यासाठी काही बाबतीत आपण डोळसपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक घटनेमागे कारण शोधले पाहिजे, तर अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होऊ शकते. जसे की रोज पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जाग येणे, झोपेतून जाग येणे. यात कदाचित काही विशेषही नसेलही, परंतु रोज ठराविक वेळेतच जाग येणे, तेही पहाटे, हा ईश्वरी संकेत आहे असे समजावे. पहाटे 3 ते 5 ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते. या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात, हे आपण सगळे जाणतो. परंतु अनेकांना ठरूनही यावेळी जाग येत नाही. अलार्म बंद करून ते झोपी जातात. या उलट तुम्हाला त्या वेळेत जाग येत नसेल तर तुम्ही खरोखर नशिबान आहात असे समजा. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली होती, म्हणून त्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त तसेच ईश्वरी मुहूर्त असे म्हणतात. ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी असते. प्रभाव कोणावर? तर जी व्यक्ती या वेळेचा सदुपयोग करते त्यावर. या वेळेत शक्ती, बुद्धी, बल, तेज असे आरोग्याशी निगडीत जे घटक हवे ते सगळे प्राप्त होतात. या कालावधीत नभो मंडलातील ग्रहस्थिती आपल्याला प्रगती करता उत्तम असते. वातावरण शुद्ध असते, परिसर शांत असतो. त्यामुळे या कालावधीत जे काही मनाशी ठरवाल ते अवश्य प्राप्त करू शकाल, असा ब्रह्ममुहूर्ताचा महिमा आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी देखील भगवद्गीतेत अर्जुनाला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे महत्त्व सांगितले आहे. आपले पूर्वज ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून दिनचर्येची, ध्यानधारणेची सुरुवात करत असतात. या उलट आपण सूर्य डोक्यावर आला तरी अंथरूण सोडत नाही. परंतु तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत नसेल तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका. तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे ते संकेत आहेत. या वेळेचा सदुपयोग करा, तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल. परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील. यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग आली की आपल्या ध्येयप्राप्ती चांगली कामगिरी करा. ध्येय निश्चित नसेल तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या. तन सुदृढ असेल तर मनही सुदृढ असेल. शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल. स्वामी म्हणतात, तू तुझ्या कार्याला सुरुवात तर कर, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.